अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, जैश ए मोहम्मदच्या धमकीनंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ। शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला न्यायालयात आव्हान, 29 जूनला सुनावणी। केंद्रात मंत्रिपद मिळालं तर काम करायला आवडेल, पत्रकाराच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा जंगी सत्कार। नगरचे खासदार निलेश लंकेंकडून पुण्यात कुख्यात गुंड गजामारणेची भेट, सत्ताधाऱ्यांकडून टीकेची जोड, तर गजामारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, लंकेंची सारवासारव। सगळंच मनासारखं होत नाही, काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते, राज्यसभेच्या खासदारीसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांचा नाराजीचा सूर, तर पक्षामध्ये कुणीही नाराज नाही, अजितदादांचं स्पष्टीकरण। संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधल्या लेखावर थेट बोलणं अजितदादांनी टाळलं, आता फक्त विधानसभा निवडणुकीवर लक्ष, अजित पवारांचं वक्तव्य। भाजपच्या मराठा आमदारांची बैठक, 15 दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, आमदारांची चंद्रकांत पाटलांकडे मागणी, केलेली कामं मराठा समाजापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। 1% मतं वाढवली तरी विधानसभेत मोठा विजय, मंथन बैठकीमध्ये फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना, विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याचंही आवाहन। रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर, सिलोडचा पाकिस्तान होतोय, दानवेंनी केलेलं वक्तव्य। वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरून विश्व हिंदू परिषद नाराज, भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचा वारसदार म्हणावं की नाही, विहिंपच्या नेत्यांचा सवाल। अहंकारी लोकांना जनतेने 241 वर रोखलं, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमारांच्या कानपिचक्या, तर आरएसएसने भाजपचा अहंकार संपवावा, राऊतांचा टोला। तब्बल 10 वर्षांनंतर लोकसभेत काँग्रेसला मिळाली विरोधी पक्षनेतेपदाची संधी, राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीसाठी तयार नसल्याची सूत्रांची माहिती। आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची वारकऱ्यांना भेट, 1,500 दिंड्यांना मिळणार प्रत्येकी 20,000 रुपयांचा निधी, तर दौंडमधला प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचाही निर्णय। कांद्यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले, कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार, पराभवाचं कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावर तोडग्याचे केंद्राचे प्रयत्न। मराठवाड्यामध्ये पावसाचं धुमशान, संभाजीनगरच्या गेवराई कुबेर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, वाशिमच्या मंगरुळपीरमध्येही जोरदार पाऊस। फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली, पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांच्या हाती लागला ऐतिहासिक खजिना। अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा, 2 मिनिटात 20 दरोडेखोरांनी अख्खं दुकान लुटलं, 5 जणांना बेड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।